प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मनसेच्या सर्व नेत्यांची आज महत्त्वाची बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी पालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता। कथित फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा रद्द। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं दावा अवैध ठरवल्यानं नाना पटोलेंना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून पुन्हा सक्रिय। सकाळी 10 वाजेपासून अजितदादांच्या मंत्रालयात बैठका। 2 दिवसांपासून घशाला त्रास असल्यानं घेतली होती विश्रांती। कुर्डुवाडी प्रकरणात अजितदादा आयपीएस अंजना कृष्णा यांच्याशी चुकीचं बोलले। अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांचं वक्तव्य। सरसंघचालक मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला श्री श्री रविशंकर यांनी सत्कार करून दिल्या शुभेच्छा। मुंबईतील नेवीनगरमधील रायफल चोरी आणि काडतुसा चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश। तेलंगणातून 2 आरोपींना अटक। इगतपुरीतील रेन फॉरेस्ट हॉटेलवरील सीबीआयच्या छाप्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश। 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याचा संशय। संशयितांची सीबीआय चौकशी होणार। सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी। अक्कलकोटलाही पावसानं झोडपलं। नदी नाले ओव्हरफ्लो। अनेक रस्ते आणि शेती पाण्याखाली। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होण्याची शक्यता। कार्की नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश। नेपाळनंतर आता फ्रान्समध्येही हिंसाचार उफाळला। पगार आणि पेन्शनला कात्री लागल्यानं संतप्त झालेले नागरिक रस्त्यावर। आणि युक्रेननंतर आता पोलंडमध्ये तणावपूर्ण स्थिती। पोलंडच्या सीमावर्ती भागात रशियाच्या 19 ड्रोन शिरल्याचा दावा। डोनाल्ड ट्रम्प यांनीही व्यक्त केली चिंता। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक बोलावण्यात आलेली आहे। सकाळी 10 वाजता शिवतीर्थावर ही बैठक बोलावण्यात आली असून सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जात राज ठाकरेंसोबत पालिका निवडणुकीतील युतीबाबत काल चर्चा केली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, काल उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांची बैठक घेतली आणि त्यानंतर आज मनसेची अतिशय महत्त्वाची बैठक, काय अपडेट? नक्कीच याच संदर्भात आता आपण मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतलेली होती। त्यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत देखील उपस्थित होते। त्यानंतर आज लगेच मनसेची बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्यामध्ये नेमक्याच लोकांना बोलवण्यात आलेलं आहे। ही जी बैठक पार पडणार आहे ती युती संदर्भातली चर्चासाठीच असणार आहे का? थोडं करेक्शन करतो। काल जी सन्मान्य राजसाहेबांची भेट झाली ती अराजकीय होती, ती कौटुंबिक होती। त्याला राजसाहेबांच्या फक्त घरातली मंडळी, स्वतः राजसाहेब आणि उद्धवजी आणि संजय राऊतजी होते। आणि मला वाटतं हे निमित्त मात्र झालेलं आहे की काल त्यांची कौटुंबिक भेट होती। आज जसं काही येणाऱ्या निवडणुका आहेत संपूर्ण महाराष्ट्रातल्या, त्यानिमित्ताने आमच्या पक्षाच्या बैठका आपण तिथेच असतात, ह्या कायम चालूच असतात सन्मान्य राजसाहेबांच्या उपस्थितीत। त्यामुळे आजसुद्धा पक्षाच्या बैठका ह्या ज्या रुटीन आमचे कार्यक्रम फेब्रुवारीपासून चालू आहेत त्याप्रमाणेच राजसाहेबांनी बैठका लावलेल्या आहेत। आज जी बैठक होणार आहे ती निवडणुकीच्या अनुषंगाने होणार आहे का? मला वाटतं सर्व ज्या बैठका आता आहेत त्या येणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील, मुंबईतील, ठाण्यातील, पुण्यातील, नाशिकतील जी महत्त्वाची शहरं आहेत किंवा जे महत्त्वाचे जिल्हे आहेत जिथे निवडणुका आहेत त्या बाबतीत ह्या सर्व बैठका आत्ता आजच नाही तर आजपासून सतत चालू आहेत आणि त्या चालू राहतील।
खरं तर कालच्या भेटीनंतर एकच चर्चा रंगू लागली, ती म्हणजे दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एकत्र येतील अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. त्यावरती काय म्हणणे आपण? नाही, त्याच्यावर राजसाहेबांचं एक छान वाक्य आहे की मला असे वाटते की, आणि कालपासून तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय की तुमचा संपूर्ण आदर ठेवून की हे सगळं असं काही घडणार आहे, परंतु आम्ही एक महाराष्ट्र सैनिक आहोत. आमच्यापर्यंत तरी तशी काही बातमी अजूनपर्यंत आलेली नाही आहे. आपण सगळेजण वाट बघू, वर्तमानात काय होणार आहे, भविष्यात काय होणार आहे याचा आम्ही महाराष्ट्र सैनिक विचार करत नाही. आमच्याकरता राजसाहेबांचा जो आदेश असेल, ते जे आम्हाला सांगतील, ते जो आम्हाला आदेश देतील, त्यावर आम्ही सगळेजण अंमलबजावणी करत असतो. तुम्ही जसं म्हणालात कालची भेट ही कौटुंबिक भेट होती, परंतु त्या भेटीनिमित्त संजय राऊत आणि अनिल परब हे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या घरी आलेले होते. मला संजय राऊत तेवढं नक्की माहिती आहे. आणि शेवटी कसं असतं, उद्धवजीबरोबर कोणी यावं हे मला वाटतं आम्ही ठरवू शकत नाही ना, कळलं का? आणि मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय, कालची भेट ही कौटुंबिकच होती. त्याच्यामध्ये सन्मान्य राजसाहेबांच्या घरातली मंडळी, स्वतः राजसाहेब, आणि जसं सांगितलं तुम्हाला, आता अनिल परब जे होते की नव्हते, माझ्या माहितीप्रमाणे तरी नव्हते. आपल्या सूत्र जी आपली आहेत त्या सूत्राने काय सांगितलं असेल तर मला माहिती नाही. नक्कीच मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कालची जी भेट होती ती कौटुंबिक भेट होती आणि त्याच अनुषंगाने काल उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी गेलेले होते. ठीक आहे स्नेहा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसलाय. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवून रद्द केलेला आहे. रश्मी शुक्ला पुणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यावर 2017-18 मध्ये वादग्रस्त फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. पोलीस तक्रारीतील आरोपांमुळे मानहानीचा दावा दाखल केला जाऊ शकत नाही असं निरीक्षण नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. तर नाना पटोले यांनी या दाव्याद्वारे 500 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. ओबीसी उपसमितीची पहिली बैठक आज पार पडली. खरं तर ही बैठक कालच पार पडलेली आहे आणि यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह उपसमितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी बैठकीत छगन भुजबळ आक्रमक झाले. भुजबळांनी आक्षेप घेतल्यानंतर जीआरचं 2 वेळा वाचन करण्यात आलं. कुणबी नोंदीसंबंधी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जीआर सरकारनं काढल्यानंतर त्यावर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कुणबी नोंदींसंबंधी काढलेल्या जीआरमुळे ओबीसींना फटका बसणार असल्याचं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. दरम्यान ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी या बैठकीत मांडली. तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय करणार नाही आणि मराठा समाजामध्ये ज्या कुणबी नोंदी आहे त्यांच्याबद्दलही जो स्पष्टता आहे त्याबद्दलही कुठलाही चुकीचा निर्णय होणार नाही. या समितीचा, ओबीसीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचा संपूर्ण विश्वास मुख्यमंत्र्यावर आहे. महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीचा विश्वास देवेंद्र फडणवीसजीवर आहे. त्यामुळं कुठलाही ओबीसीवर अन्याय होणार नाही याचा मला विश्वास आहे. कुणी जर म्हणत असेल मी अमुक मोठा आहे, मी तमुक मोठा आहे, मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी तमुक होतो, अमुक होतो, तर बळी पडून जरंग्यासारख्या वृत्तींना घाबरून कोणी प्रमाणपत्र देऊ नये आणि तेच डर मिटवण्यासाठी आज आम्ही आलो होतो. आणि ते डरच्या संदर्भानं म्हणजे जसं एखादा आजार येतोय शेतीवर, पिकावर, त्यावेळेस जसं फवारणी केली जाते त्या प्रकारच्या डरची फवारणी आम्ही आज माननीय महसूल मंत्री महोदयांकडून करून घेतलेली आहे. मनोजला हे माहित असायला पाहिजे. मनोज कसं आहे माहित आहे का, मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा. अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात. त्याच्यासाठी फुले शाहू आंबेडकर वाचावं लागत असतं रे. त्याच्यामुळं मनोजचे धंदे रेती, टिप्पर आणि काय काय असतंय, त्याच्यामुळे त्याला जेलची हवा. मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत
आणि कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे, ज्याच्यामध्ये एसटी महामंडळातील बसेस फोडलेल्या आहेत, असं एकही प्रकरण गॅरंटी देतो, डंके की चोट पे सांगतो, एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू.